शुभ सकाळ. रामकृष्ण हरी. कशी यूट्यूब फॅमिली मस्तच राहणार आहे. मी पण मस्त, तुम्ही पण मस्त. घ्या काळजी. रामकृष्ण हरी. तर व्हिडिओ टाकण्याचं कारण असं आहे का, मी बरेच व्हिडिओ टाकले बरं का, असे मुलींबद्दल, सासूंबद्दल, सुनांबद्दल, आईबद्दल, मुलीबद्दल असे भरपूर व्हिडिओ टाकलेले इथून मागं मी. आणि आज त्याच्यावरच मी पण हा एक व्हिडिओ तयार करते आहे. तर नक्कीच स्किप न करता हा व्हिडिओ बघा तुम्ही, आणि कसा वाटला ते पण मला नक्कीच कमेंट करून सांगा. तर काही ताईंना खूप अवघड वाटायचं मी व्हिडिओ टाकायचे, तर असे काही व्हिडिओ टाकते हे, असे काही व्हिडिओ टाकते हे. तर त्या ताईंना म्हणा तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ बघा, आणि जे पुण्यामध्ये जे प्रकरण घडलं आहे ना ते पण बघा, ते पण व्हिडिओ बघत चाला तुम्ही. नुसतं पुण्यातच नाही, अख्ख्या महाराष्ट्रात घडतं आहे, ते सगळीकडे घडतं आहे. पण गरिबाचं झाकतं श्रीमंताचं उघडं पडतं, एवढंच फक्त. गरिबाला कोणी पाठिंबा देत नाही, त्याच्यामुळं दिसून येत नाही गरिबाचं, एवढंच फक्त. तर बघा ती काय तिचं नाव, वैष्णवी नाही, हां वैष्णवीचे वाटतं का काय नाव तिचं, का ना मला वाटतं वैष्णवी, हा वैष्णवीचे वाटतं. तर त्या वैष्णवीचे बघा किती हाल झाले. वैष्णवी हगवणे, बघा तिचे किती हाल झाले हो, किती हाल झाले. किती त्या आईबापाने तिला लहानचे मोठं करून तळ हाताच्या फोडावाने सांभाळून तिचं काय किती हाजीगाजीत लग्न करून दिलं. जे पाहिजे ती वस्तू पुरवली, अजून पण जे पाहिजे ते वस्तू आईबाप पुरवत होते. आईबापाजवळ पण प्रॉपर्टी भरपूर असल्यामुळं आईबापांनी पण काही हायगाई केली नाही, किती पुरवलं. पण ते बघा त्या मुलांनी, त्या मुलाच्या घरच्यांनी कसं तिला किती छळवून मारलं. जीवाशी गेली ती मुलगी, एक 9 महिन्याचं बाळ तिच्या पंगावर, किती जीवाशी गेली बघा हो ती मुलगी. असं त्या मुलीने त्यावेळेस आईबापाचं ऐकलं असतं तर आज ती मुलगी या जगामध्ये हसती खेळती राहिली असती. तिने त्यावेळेस आईबापाचं ऐकलं नाही. आईबापांनी पण वाटलं जाऊ द्या, आपली मुलगी नाही ऐकत आहे, ऐकण्याच्या स्थितीत नाही आहे. आईबापांनी पण मध्ये घालून व्यवस्थित तिचं लग्न पार पाडून दिलं. आईबापाला पण वाटलं आता मुलगी नाही ऐकत आहे, तर जाऊ तिचं नशीब आणि ती राहील सुखाने, करू आपण पण तिला सांभाळू, मदत करू. आईबापाने एवढं हाजीगाजीने तिचं लग्न करून दिलं. आणि बघा त्या समोरच्यांनी किती पूर समाजाचे लोक असतील ते, किती त्यांच्यामध्ये, म्हणजे ते लोकांमध्ये माणूस हा प्राणीच नाही, त्यांच्यामध्ये काहीतरी हैवानच असेल. त्यांनी एवढं तिला चटके देऊन, एवढे वळावळाने मारून आणि तिला मारलं आहे. आणि मारून नंतर तिचा आत्महत्याचा प्रयत्न दाखवला आहे, पण तो आत्महत्या नाही केलेला तिने. ती आत्महत्याच्या याच्यात राहिलीच नव्हती, तिला तेवढी कॅपॅसिटीच नाही, तिच्यात ताकदच ठेवली नव्हती. इतकं तिला मारलेलं होतं, ते ती कशी आत्महत्या करेल, नाही करणार ती. तिला दाखवलं आहे त्यांनी, फक्त तिने आत्महत्या केली त्यांच्यावर बाजू येऊ नये म्हणून. तर बघा मुलींनो बघा, मुली बघत असतील माझा व्हिडिओ, किंवा मुलीचे आईवडील बघत असतील, मुलीचे भाऊ बघत असतील, तर बघा कसं मुलींचा छळ होतो. मुलींनो अजून पण सुधरा, आईबापाच्या विरोधात जाऊ नका, मनाने असे उद्योग करू नका. आईबाप जसं पाहून देतील तसं करा. समोरचे नाही लोक, काही लोक म्हणजे त्यांची फक्त जात दाखवत्या, मत नाही दाखवती. त्यांच्या मनात काय राहतं, काय छळवत्या मुलींना पैशासाठी, काय त्रास देता. तर असं लई ठिकाणी घडतं, खूप ठिकाणी घडतं. एवढंच यांचंवालं पार्टी चांगली असल्यामुळं समोरची, त्याच्यामुळं त्यांचं सगळं एवढं महाराष्ट्रभर फिरतं आहे, जगभर. आणि गरिबाचं पाठिंबा राहत नसल्यामुळं ते झाकून मध्ये रडतं, 4-2 दिवस रडतं गागतं आणि विसरून जातं मुलगी. म्हणजे बऱ्याचशा मुली गेल्या अशा या प्रकरणापायी ना. मुली पण गेले, मुलं पण गेले, असे बरेचसे मुलं पण गेले. काहींच्या मुलांना पण मारून टाकत्या मुलीकडचे. असं हे प्रकरणच इतकं काही वेगळं झालेलं आहे ना हे महाराष्ट्रामध्ये. हे सरकारने असे नियम काढले ना शासनाने, का मुलगी 18 वर्षाची झाल्याशिवाय लग्न करायचं नाही. आणि ती मुलगी 18 वर्षाची होईपर्यंत अशा सगळ्याच मुली दम नाही मारती. काही मुली तर 14व्या वर्षातच बिघडून जात्या. काय करणार, ते आईबाप कवत नाही, किती सांभाळणार पोरींना कवत नाही. आईबापाला वाटतं जात्या शाळेत, येत्या घरी. प्रत्येकाचं जे असं प्रत्येकालाच वाटत नाही ना का आपली मुलगी असं करल, असं कोणाच्या लक्षात पण येत नाही. मुलगी काय करते ते बी लक्षात येत नाही. आणि म्हणजे त्या मुलींनीच आता समजून घ्यायला पाहिजे का कसं छळ होतो बघा मुलींचा. मग
मग आपल्या आईबापांनी आपल्याला फुकट जन्म दिलेला आहे का, सापडून आणलेलं आहे का कुठून? त्यांनी काही तस्ती आलेली नाही का? मुलीसाठी किती तस्ती काढावं लागते, मुलगी असो का मुलगा असो. आईला 9 महिने तिचा किती त्रास सहन करावा लागतो, किती ते नंतर झाल्यानंतर बी किती खरं टाळणी खाऊन त्या मुलाला सांभाळायचं राहतं, किती गार पाण्यात हात घालायचं नाही, इकडं हे काम करायचं नाही, ते काम करायचं नाही. काम केल्याशिवाय बाईच्या जातीला पर्याय राहत नाही. तरी ती बाई किती सहन करते मुलाबाळासाठी स्वतःच्या वेळेवर. म्हणजे जेवत असली तर हात धुवून बाळाला घेईल, बाळा रडत असलं तर जेवणसुद्धा करत नाही ती आई. फक्त ती आईच करू शकते, हे दुसरं नाही करू शकत. तर खरंच त्या आईचा पण विचार करत जा बायांनो. पोरींला माझं तर एवढंच सांगणं आहे, नका तुमच्या हाताने अगं आईबाप पण नवराच करून देत आहे ना. आईबाप काय तुम्हाला नवरा करून नाही देते का? तुम्ही अशा पळत्या इकडं कशासाठी पळत्या? नका पळू. खूप घडतं आहे जगामध्ये, इतकं घडतं आहे, काय उपयोग नाही, काहीच उपयोग नाही. होईल खुशीने झालं तर त्याला मजा आहे, नाही तर काहीच उपयोग नाही. हे असं अर्धवट जीवन आहे, अर्धवट. आणि त्या आईबापाच्या जीवाला किती क्रोश आहे, किती ते जीवाचा क्रोश करत्या, किती रडत्या गागत्या. सगळं भेटतं, एकदा जीव गेलेला जीव भेटतो का? नाही भेटत. तर एवढंच पाहत्या वैष्णवी हगवण्याचे किती हाल झाले, किती ते आईबाप रडत्या. तर बाप किती रडतो, आई किती रडती. आता ते 9 महिन्याचं बाळ सोडून गेली, ते बाळाचे किती हाल. आता ते बाळ म्हणजे त्या आईला का, त्या वैष्णवीच्या आईला का होत नाही, आता तिला स्वतःला आई व्हावं लागेल त्या बाळाची, तेव्हा त्या बाळाचं पालन पोषण होईल शेवटपर्यंत. तिला ह्या वयात त्या बाईला तिची आई व्हावं लागेल. कारण त्या बाईला माऊलीला तिचं वय आता हिंडणं फिरण्याचं, यात्रा करण्याचं किंवा काय करण्याचं, तर तिला आता कुठं जाता येणार नाही. तिला त्या बाळाची आई होऊन त्याचं पालनपोषण करावं लागेल त्याला, जोपर्यंत तो समजता होत नाही तोपर्यंत. कमीत कमी 18च्या पुढं जावंच तर 18 वर्षाच्या पुढं जावंच तर त्या आईला त्याचं पालन करावं लागेल. आणि त्या माऊलीला फक्त त्याची आई म्हणून जगावं लागेल आता इथून पुढं. कारण त्यालाच सांभाळावं लागेल, सांभाळल्याशिवाय तिला पर्याय नाही. आता सांभाळल्याशिवाय पर्यायच नाही त्याला. तर किती ती गेली एका वाट्याने निघून. आईबाप बी 4 दिवस रडतील, गागतील, जीवाचा गोसकास करतील. पण इथून पुढच्या जे प्रजा आहे त्यांनी म्हणा लक्षात घ्या थोडंसं, का तुमचे त्या माऊलीचे किती हाल झाले, तसे तुमचे करू नका. याच्यात घ्या, आईबापाच्या सहमतीने करून घ्या, व्यवस्थित लग्न करा. गरीब का असाना मुलगा, तो एक टायमाचं का जेवण देईना, पण एक टायमाला सुखी ठेवील, एक टायमाला जेवायला देईल. श्रीमंताच्या घरी लई अपेक्षा करून ते लालूच दाखवत्या आणि ते करून नेत्या किंवा पळून नेत्या, काय उपयोग नाही. ते नंतर असे चटके द्या, मग काहीच उपयोग नाही, काही उपयोग नाही. तर बघा, घ्या निर्णय. मुलींना म्हणा माझा व्हिडिओ तर खरंच नक्कीच पाहा. 18 वर्षाच्या पुढच्या मुलींनी खरंच माझे व्हिडिओ बघत जा. तुम्ही राग आला तर शिवी दिली तरी चालेल, मी ती मान्य करायला तयार आहे. काही चुकले असेल माझ्याकडून एखादं बोलता शब्द तर, पण तुम्ही हा निर्णय घेऊ नका असं इडून पुढं, खरंच घेऊ नका. मावल्यानं खरंच घेऊ नका. मी तर विनंती करून सांगते, अर्धवट जीवन ज्याला जगायचं नसेल त्याने हा निर्णय कधीही घेऊ नका. सगळ्या नातेवाईकांचं सहमत करूनच लग्न करा. म्हणजे आपल्याला निदान कमीत कमी सहमतीने आपले जे समोरचे व्यक्तीशी आपले हात धरलेले राहते ना, तर ते थोडंसं 4 पावणे रावणांना दबतं, घाबरतं किंवा ते थोडंसं खानदानी निघतं. तसे हे खानदानी जरी असलं ना, तर ही शेवटी काय राहते, पळलेली वृत्ती राहते. ती पळलेल्या माणसाला काही किंमत राहत नाही. त्या माणसाला कळतही नाही आपण काय करतोय, त्याला फक्त तेवढंच दिसतंय आपण पळून आणले. जवळ चालेल तवर घ्या चालून, जवळ हाकल तवर हाकून घ्या आणि द्या याला तंगडून, अशी त्याची वृत्ती राहते. तर खरंच असं करू नका. चांगला निर्णय घ्या आणि चांगलं राहा. शिका, मुलींना शिकायला बी एवढं सरकारने प्राधान्य दिलेलं आहे. शिका, तुम्ही मोठे ऑफिसर व्हा, नोकरीला लागा, आईबापाचं नाव कमवा. चांगलं खूप आनंद होतो आहे. आता काही मुली, कोणी PSI होतं, कोणी काय CSI होतं, कोणी काय, ते मला पुढचं काही सांगता नाही येत. पण मुलींचं एकदम म्हणजे अशा मुली मस्त अधिकारी बनतात. तर मला अक्षरशः मी व्हिडिओ जर पाहिले तर मला रडायला येतं का मुली किती हुशार राहत्या शाळेमध्ये. मुलांचे डोके एवढे चालती नाही, मुली किती हुशार राहत्या. अशी मला एक मुलगी असती तर मी पण तिला अशीच शाळा शिकवली असती, मी तिला असंच नोकरीला लावलं असतं. मी पण अशी स्वप्न पाहते बघा.
खरंच बघते मी स्वप्न. तर मी अक्षरशः जर कोणाची मुलगीचं जर सिलेक्शन झालं ना कुठं मोबाईलवर जर बघितलं तर मला अक्षरशः रडायला येतं. खरंच रडायला येतं. मुलगी म्हणजे काय आहे, ती काही नुसती धरून आणलेली नाही किंवा ती सापडलेली नाही किंवा फुकट मिळालेली नाही. मुलीसाठी पण तेवढाच त्रास आहे, मुलासाठी पण तेवढाच त्रास आहे. तर मुलीच्या सासरच्यांनी असा एवढा छळ करायलाच नाही पाहिजे मुलीचा. तर नक्कीच माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. रामकृष्ण हरी. घ्या सगळे काळजी.